नाना पाटेकरांचा क्रांतीवीर आठवतोय का? आणि त्यातील तो डायलॉग, ये मुसलमान का खून है और ये हिंदू का, अब बता इसमें से हिंदू का खून कौन सा और मुसलमान का कौन सा? बनाने वाले ने फर्क नहीं किया तो तू कोण होता है फर्क करने वाला? हा नानांचा डायलॉग सगळ्यांचा तोंडपाठ आहे. धर्मवाद जातीवाद यावर ताशेरे ओढणारा हा प्रसंग होता. आज तो प्रसंग आठवतोय कारण असंच काहीसं नाना आपल्या भाषणात बोलले आहेत. मी कधी कुणाला जात विचारली नाही आणि माझी जात कुणाला सांगितली नाही, अशा शब्दात नानांनी सगळ्यांचेच डोळे उघडलेत. नाना नुकतेच जलक्रांती परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी संबोधन करताना ते म्हणाले, मी आईला नेहमी विचारायचो की मुसलमान आणि हिंदू यांच्यातला फरक काय आहे. ती म्हणायची काही नाही, आपण हात जोडून नमस्कार करतो आणि ते हात उघडून. किती सोपी व्याख्या आहे ना दोन धर्मातली. आम्हाला लहानपणापासून हेच शिकवलं गेलं. त्यामुळे आम्हाला तू कधीच कुठल्या जातीचा आहेस आणि धर्माचा आहेस हे विचारावंसं वाटलं नाही. हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. जाती कधीही संपणार नाहीत. आपण जात संपवली तरी त्या संपणार नाहीत. अगदी ऑफिसमध्येही बॉस असतो, तो उच्च पदावर काम करतो म्हणजे तो उच्च जातीवर काम करतो. मग त्या खालचे एम्प्लॉई, मग अगदी पिऊन पर्यंत अशा कामातल्या जाती राहणारच आहेत. तुमची पात्रता काय, तुम्ही करता काय, तुमची कुवत काय यावर आपली जात ठरते. जातीतला फरक हा सरतेशेवटी ज्ञानाने, बुद्धीने आणि शिक्षणाने मिटवला पाहिजे. आज अनेक जण मोठमोठ्या पदावर काम करतात. त्यांना कुणीही आपली जात विचारत नाही. मला कुणीही कधीही माझी जात विचारली नाही आणि मी कुणाला सांगितलीही नाही. मी तुम्हाला काय देतो, नट म्हणून काय करतो आणि तुमच्या समोर आल्यावरती कशी कला सादर करतो याला महत्त्व आहे. अशा शब्दात नाना पाटेकरांनी आपले विचार मांडले आहेत. नाना कायमच अभिनयासोबतच सामाजिक भान जपत असतात. समाजकार्यात देखील त्यांनी स्वतःला झोकून दिलं आहे. आज नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर काम करतायत. शिवाय ते आपली राजकीय मतं देखील खुलेपणाने मांडत असतात. अशाच एका व्यासपीठावर नाना जात व्यवस्थेविषयी खुलेपणाने बोलले आहेत. तुम्हाला नानांचं म्हणणं पटलंय का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.